चालता बोलता प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आणि जिंकणाऱ्याला मिळणार आहे चांदीचं नाणं. तर ते नमस्कार मित्रांनो, आलोय मी परत पुन्हा एकदा घेऊन चालता बोलता कार्यक्रमाला. काय आहे चालता बोलता कार्यक्रम? बडनेरात धूम मचवत आहे. माय सिटी मिरर इन्फो यूट्यूब चॅनलच्या मार्फत हा कार्यक्रम आपण पाहू शकत आहात. आणि यासोबतच या कार्यक्रमाला प्रस्तुत करीत आहे संत गाडगे बाबा साक्षर प्रशिक्षण केंद्र बडनेरा आणि सोबतच दैनिक विदर्भ मतदार. अतिशय जोरदार हा कार्यक्रम आहे. आणि आज मी आपल्या बडनेरा शहरातल्या अशा एका शाळेत आल्या. शाळेचं नाव आहे एसल पब्लिक स्कूल. खूप सुंदर असे इथले मुले आहेत आणि खूप छान असे उत्तरं देतात म्हणतात. यांचं सांगण्याचं बघूया आपण. या 72 विद्यार्थ्यांची एक घेऊया चाचणी आणि खेळूया यांच्यासोबत चालता बोलता. टीचर को बोला लीजिए. तर आता ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी मंगेश चव्हाण घेऊन येत आहे चालता बोलता कार्यक्रम. सर्वप्रथम या कार्यक्रमाविषयी मी काही रूल्स आपल्याला सांगून देत आहे. कार्यक्रम आहे MCM टॅलेंट हंट अंतर्गत. काय आहे MCM टॅलेंट हंट? आपल्या टॅलेंटची एक परीक्षा आहे आणि ही परीक्षा घेण्याचा जो संकल्प या माय सिटी मिररद्वारे केलेला आहे. हा जे खेळ आपल्याला इथे खेळायचा आहे. मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि या प्रश्नाचा जो सलग 4 उत्तर देईल त्याला हे चांदीचा शिकणार आहे. काय मिळणार आहे? चांदीचा सिक्का. आणि बघूया हा चांदीचा सिक्का नेतो तरी कोण इथे जिंकून. तर अगदी थोड्याच वेळात सुरू होत आहे आपला माय सिटी मिरर इन्फो यूट्यूब चॅनलच्या वतीने MCM टॅलेंट हंट प्रस्तुत करीत आहे चालता बोलता. टेन्शन घ्यायचं नाहीये, अभ्यासाचा भाग नाही आहे. फक्त एक एन्जॉय करायचा आपल्याला. अगदी 30 मिनिटाचा एन्जॉय आहे. जसं आपण गेम खेळतो त्या मोबाईल सर्व खेळतात. सर्व कोणता गेम खेळतात मोबाईलवर? पबजीने खूप धूम मचवलेली आहे. पबजीने खूप धूम मचवलेली आहे. आता आणखी एक गेम तुमच्यासाठी सांगतो कसा आहे. हा गेम खेळल्यानंतर 31 मार्चला एक ऑनलाईन म्हणजे तुमच्या मोबाईलवर तुम्हाला एक एक्झाम देता येईल, कॉम्पिटिशन देता येईल. कॉम्पिटिशन कशी? जनरल नॉलेजची. त्या जनरल नॉलेजमध्ये तुम्ही घरी बसल्या बसल्या कुठे तुम्हाला सेंटरवर जायचं काम नाही, कुठल्या शाळेत जायचं काम नाही, कुठे आणखी केंद्रावर जायचं. घरी बसल्या बसल्या जसं आपण पबजी गेम खेळतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. आणि जो अचूक उत्तर देईल त्यांना अनेक असे बक्षिसे त्या ठिकाणी ठेवलेले आहे. सोबतच तुम्हाला दर महिना 200 रुपये शिष्यवृत्ती सुद्धा देण्यात येणार आहे जर तुम्ही त्या परीक्षा पासआउट केली. 31 मार्चला ही परीक्षा आहे. तुमच्या मोबाईलवर ही परीक्षा आहे. ही जर परीक्षा जो पण पास आउट करेल किंवा स्कॉलरशिप मिळवेल त्याला दर महिना 200 रुपये संपूर्ण 1 वर्षाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात मिळणार आहे. म्हणजे असं 10 महिन्याच्या या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला 1000, 1100, 1200 रुपये मिळणार आहे. सोबतच अनेक प्राइजेस आहे, अनेक सिल्वर कॉईन आहे, असे खूप असंख्य बक्षीस आहे. तर त्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल तर ती परीक्षा द्यावी लागेल. त्याची माहिती तुम्हाला शाळेत मिळून जाईल. तत्पूर्वी आपण आज जो कार्यक्रम घेणार आहोत तो आहे चालता बोलता. टीव्ही कोण कोण बघते इथे? आता अँड्रॉइड जमाना आलेला. कोणता आहे? अँड्रॉइड. म्हणजे आता प्रत्येक जण युट्यूबवर जास्त असतो, बरोबर आहे ना? दिवसातला जास्तीत जास्त वेळ युट्यूबशी आहे. म्हणजे आता सगळ्यात जास्त चांगले मित्र कोण आहे आपले? व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब, बरोबर आहे. आमच्या वेळेस तर तुमच्यासारखे मित्र होते पण आता फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब सारखे आले. म्हणून असाच एक खेळ खेळायचा आहे. माझ्या 4 प्रश्नाचं जो सलग उत्तर देईल त्याला मी एक चांदीचं नाणं येथे देईल. चांदीचं नाणं मिळेल. परंतु ज्याला उत्तर येते त्यांनी फक्त हात वर करायचा आहे. काय करायचं आहे? पास करायचं नाही. ज्याला पण उत्तर येत असेल त्यांनी फक्त हात वर करायचा. मी ज्यांना इथे बोलवेल त्यांनीच ते उत्तर द्यायचं आहे. आणि समजा यदा कदाचित तुम्ही 3 प्रश्नाचे उत्तर दिले, 4था प्रश्न तुम्हाला येत नाही आहे तर तुम्ही तुमच्या शिक्षकाकडून त्याचं उत्तर घेऊ शकता. म्हणजे तुम्ही एक लाईफलाईन यूज करू शकता. तर चला सुरू करूया. एकदा तुम्हाला म्हणायचं आहे चालता बोलता, मी म्हणेल तेव्हा. तर कोणता खेळ खेळायचा आहे आपल्याला? तर सुरू करूया मग चालता बोलता या कार्यक्रमाला. MCM टॅलेंट हंट सादर करीत आहे चालता बोलता. माझा पहिला प्रश्न आहे चालता बोलता मध्ये. माझा पहिला प्रश्न, भारताचं राष्ट्रगान कुणी लिहिलं? क्या बात है, बहुत ज्यादा टॅलेंट है. मैं सबसे पहला टॅलेंट इसको पूछूंगा. चला, काय आहे उत्तर तुझं? रवींद्रनाथ टागोर. क्या बात है, रवींद्रनाथ टागोर. एक जोरदार अशी
सुरुवात झालेली आहे MCM टॅलेंट हँड चालता बोलता कार्यक्रमाच्या पहिल्या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर. बेटा नाव काय तुझं? वेदिका ढोके. वेदिका ढोकेने खूप छान उत्तर दिलेलं आहे. पुन्हा एकदा तिचं टाळ्या वाजवून स्वागत. बघ वेदिका, तू जर माझ्या आणखी 3 प्रश्नाचं उत्तर दिलं, हा लगातार 3 प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुला मी चांदीचा शिक्का देईन. दुसरा प्रश्न नीट ऐक, हा, आणि नीट ऐकल्यानंतर त्याचं उत्तर नीट दे, ठीक आहे? माझा पुढचा प्रश्न आहे तुझ्यासाठी खूप छान असा प्रश्न आहे. भारतात, नीट ऐक, आणि ज्याला उत्तर येत असेल फक्त हात वर करायचा. हा, तुम्ही खूप छान आहे आणि जो मधात बोलला तो छान नाही आहे. हा, बाकी सर्व छान आहे. भारतातील सर्वात अधिक तांदूळ उत्पादित करणारं राज्य. माय गॉड, इधर है कोई टॅलेंट? समजला का प्रश्न? समजला तुला? भारतात सर्वाधिक, अच्छा ये समोर ये. बघूया. गोंदिया तुला आवडते का? गोविंद आवडते का तुला? गोंदियाचं उत्तर दिलं. आणखीन तो आहे मित्रा, कोकण मध्ये तांदूळ नाही होत रे बेटा. अजून कोणी ट्राय करणार का? तो आहे, तोच आहे तो बाजूला. आणखी नाही. मुलींमध्ये नाही मुलींकडून आहे. हा, ते मुलांकडून आहे. मुलींमध्ये माझ्या टीम मध्ये आहे. इकडे 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 तुम्ही. हा, सॉरी बेटा, सॉरी बेटा. स्टेट, स्टेट, राज्य. जवळपास आहे तू त्याच्या. बेटा आपल्या महाराष्ट्रात तांदूळ नाही होत, मुरमुरे होतात. महाराष्ट्रात तांदूळ नाही होत, मुरमुरे होतात. प्रश्न विचारतो, प्रत्येकाला माहित आहे उत्तर त्या प्रश्नाचं. गाडगे बाबा, गाडगे बाबा याचं पूर्ण नाव, यांचं पूर्ण नाव गाडगे बाबांचं हे इकडे आहे माझ्यासोबत. हा, गाडगे बाबांचं पूर्ण नाव रिलाय स्लो मध्ये दे, घाई नको करू. गाडगे बाबा यांचं पूर्ण नाव पूर्ण नाव विचारलं मी. नाही माहित. ओके, प्रयत्न खूप छान केला तिने. ते तिकडे बघूया, तिकडे उत्तर. डेपोजी जिंकाची जानोरकर. क्या बात आहे. खूप छान असं उत्तर डोक्यात होतं, फक्त आठवत नव्हतं. चला ठीक आहे, याला दुसरा प्रश्न. ये बेटा इकडे समोर. काय नाव बेटा तुझं? पूर्ण वाट. बरं, तुला आता मी दुसरा प्रश्न विचारतो. हा, नीट प्रश्न ऐक. प्रश्न महापुरुषा संदर्भातच आहे. शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख, माहित आहे ना? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं मूळ गाव कोणतं? कोल्हापूर. सॉरी बेटा, कोणाला माहित आहे? माहित आहे कोणाला? डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं मूळ गाव शिक्षण महर्षी, अमरावती जिल्ह्याला ज्यांनी शिक्षणाची गंगा वाहून दिली असे आपले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं मूळ गाव कोणतं? जरी आपण इंग्रजी शिक्षण घेत असलो तरी हे शिक्षण घेण्याची जी ताकद आपल्याला मिळालेली आहे त्या ताकदीचा एक नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. अशा या व्यक्तिमत्वाचं मूळ गाव कोणतं? मूळ गाव कोणतं माहित आहे बेटा कोणाला? शिक्षकांना माहित आहे? शिक्षक देऊ शकते उत्तर? यस मॅडम, प्लीज सांगा. क्या बात आहे, जोरदार. शिक्षकाच्या आपण हे गाव आहे. म्हणजे याचा अर्थ का तुमच्या इथे खूप टॅलेंटेड लोक राहतात हे तर नक्की झालेलं आहे. आता फक्त आहे आता तुमची वेळ. म्हणजे शिक्षक लोक टॅलेंटेड आहे याच्यात काही वाद नाही. ठीक आहे, तर चला माझा पुढला प्रश्न अतिशय सोपा प्रश्न विचारतो. झाशीची राणी यांचं मूळ नाव काय होतं? झाशीची राणी. हा बेटा, क्या बात आहे, जोरदार. काय नाव बेटा तुला? पूर्ण नाव सांगायचं. गायत्री तरेकरनं खूप छान उत्तर दिलेलं आहे माझ्या पहिल्या प्रश्नाचं. मणिकर्णिका, तू झाशीची राणी सिरियल बघते? हा, बघ पकडल्या गेली का नाही.
टीव्ही बघते, सिरियल बघते, म्हणून तिला उत्तर आला. चला ठीक आहे ना, चालेल ना, आपल्याला काहीच असा विषय नाही. आता सर्वात सोपा प्रश्न तुला विचारतो. पवन चक्की माहिती आहे तुला? ते गोल गोल फिरते, अशी मोठी राहते पवन चक्की. चालण्याचं म्हणजे जे फिरते त्याचं मुख्य कारण कोणतं? एअर तर सगळ्यांना माहित आहे, हवेनं फिरते म्हणून. परंतु एक कुठली तरी अशी बाब आहे, ते पवन चक्कीला म्हणजे जे फिरत असते त्याचं एक विशिष्ट कारण असते. इकडे कोणी सांगू शकते? म्हणजे असं कुठल्या वेळेस ती पवन चक्की फिरते? तसं तर हवेनं तर प्रत्येक गोष्ट फिरते. समजा हवा नसली त्याला एक दुसरं विशिष्ट कारण आहे. सॉरी बेटा, मी पृथ्वीवरील मुख्य कारण विचारलं, नैसर्गिक कारण विचारलं, कृत्रिम नाही. रोटेशन तर होतेच ना बेटा, ते रोटेशन तर आहे. मी मुख्य कारण विचारतोय, सांग बेटा. नो, तिकडे रे मुलांमध्ये देवा उत्तर नाही. तू कायनेटिक मराठीत सांग. मराठीत नाही माहिती, ते कायनेटिक एनर्जी बोलते. एनर्जी हे ऊर्जा झाली, ठीक आहे. एनर्जी ही ऊर्जा झालेली आहे. परंतु त्या पवनचक्की फिरण्याचं एक असं विशिष्ट कारण असते. ते कारण मी तुम्हाला सांगतो. जे पृथ्वीवरील असामान्य तापमान असते, पृथ्वीवरील जे असामान्य तापमान असते त्यामुळे पवनचक्की फिरत असते. एअरनं हवेनं तर प्रत्येक वस्तू फिरतात. म्हणजे जर आपण त्याला एक हलकी वस्तू जर ठेवली हवेत, तिला उडवली का ती उडणारच आहे. परंतु पवनचक्की एक अशी आहे का ते पृथ्वीवरील जे असामान्य तापमान असते त्या तापमानामुळं ती पवनचक्की फिरते. नीट लक्षात ठेवायचा. तुमच्या अभ्यासातला प्रश्न आहे, तुमच्या जनरल नॉलेजचा आहे, भविष्यात केव्हाही कामी पडू शकतो, ठीक आहे. पुढला प्रश्न माझा. दिल्लीतील लाल किल्ला, दिल्लीतील लाल किल्ला, लाल किल्ला माहित आहे बेटा? माहित आहे ना? दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला, म्हणजे कोणी निर्मित केला? सांग बेटा. क्या बात है मेरे भाई, बहुत अच्छे, खूप छान उत्तर दिलं. शहाजहान. तू दिल्लीला गेलाय का? मग तुला उत्तर कसं माहित? क्या बात आहे, म्हणजे हा अभ्यास करतोय. त्याच्या पुस्तकात याचं उत्तर होतं म्हणून याने उत्तर दिलं शहाजहान. चल बेटा, माझे आता पुढले प्रश्न आहे, त्याचे जर तू सलग उत्तर दिले तर तुला चांदीचं कॉईन मिळेल. कॉईन आहे चांदीचा? असं काही करू नको, असं काही करू नको. माझा पुढचा प्रश्न आहे, ग्रामगीता, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? ठीक आहे, मी ते तिकडे बघूया. तिकडे क्या बात आहे. नाव सांग तुझं. साहिल मावदे. साहिल मावदेनं खूप छान उत्तर दिलं. राष्ट्रसंत तुकडोजी. अरे तुम्ही इतकं छान खेळताय का त्या खेळाला मला आणखीन इंटरेस्ट येत आहे. तर आता माझ्या पुढच्या प्रश्नाचे जर तू उत्तर दिले तर तुला चांदीचा शिक्का मिळेल. कुठे राहतो तू? ब्राह्मणपुरा. बरोबर आहे. आता बघूया, ब्राह्मणपुरातला हा मुलगा आहे आणि एस एल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. तुला या शाळेचं नाव आता उंचवायचं आहे. उंच माझा झोका बघत असते ना, उंच माझा झोका, तसं उंच माझी शाळा. काय? उंच माझा झोका, उंच माझी शाळा. किती मजली आहे? 1 2 3 3 मजली. 3 मजली शाळा आहे. वरून उडी मारायची काय? नाही मारायची. बरोबर बोलतोय, वरून उडी नाही मारायची. तर माझा पुढचा प्रश्न तुला, ठीक आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे, म्हणजे आता तू उत्तर तर छान दिलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मी यांच्याशी संबंधित तुला प्रश्न विचारतो. माझा प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय आहे? आता कशी गोटी अटकली? राष्ट्रसंत माणिक आहे, पण पूर्ण नाव सांग 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 सांग. याने प्रयत्न खूप छान केलेला आहे. पहिलं अक्षर खूप छान सांगितलं माणिक म्हणून. फक्त मला पूर्ण नाव घ्यायचं आहे. जर मी एक एक नाव घेतलं तर माझी शिक्के इथं संपून जाईल सर्व. माणिक बरोबर सांगितलं त्यांनी. त्याच्या पुढचे 2 नावासाठी अटकलेला आहे तो. खूप छान प्रयत्न केला. म्हणजे त्याच्या डोक्यात आहे पण त्याला आठवत नाही आहे त्याच्या डोक्यात. आठवते? इकडे कोणाला? मुलींमध्ये कोण? चिनू.
अच्छा ही मला वाटलं चिनू कोण आहे. नाही बेटा सॉरी. आणखी आठवते बेटा माणिक बरोबर आहे. त्यांनी पहिलं अक्षर बरोबर सांगितलं. जा बेटा माणिक बरोबर सांगितलं. फक्त आता मनातले 2 राहिले. नो सर नव्हतं त्यांचं नाव. त्यांचं नाव नो सर नव्हतं. तर त्याचं उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे. इंगळे कोण आहे? इंगळे कोण आहे? इथे इंगळे आहे का कोणी? नाही बंडोजी. त्यांनी प्रयत्न खूप छान केला. जोरदार त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मावदेसाठी टाळ्या. का त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि MCM टॅलेंट हंट एक्झाम ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करत आहोत. तर त्याच्यात तुम्हाला खूप सारे स्कॉलरशिप आणि बक्षिसे मिळणार आहेत. तर तुम्ही जर या एक्झामला प्रिपेअर व्हा आणि रजिस्टर करा तर खूप चांगलं राहील. तुम्हाला पूर्ण फ्युचरमध्ये हे कामात येणार आहे. तर या एक्झामला कंडक्ट होण्यासाठी आम्ही जे तुम्हाला पॉम्पलेट देणार आहोत त्याच्यात एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जायचं आणि चेक करायचं. जो सिलेबस राहणार आहे तो तुमच्या क्लासमधलाच राहणार आहे. जर तुम्ही 5th स्टँडर्डचे स्टुडंट आहात तर फक्त 5th मधला सिलेबस राहील आणि 20% GK नॉलेज राहील. तर जर तुम्ही या एक्झाममध्ये पास झाला किंवा फर्स्ट टॉप 10 मध्ये येत असाल तर तुम्हाला 200 रुपीज पर मंथ मिळणार आहे. तर तुम्ही एक्साइटेड आहात ना एक्झामसाठी? कोण कंडक्ट करेल? या बात आहे. याला म्हणतात टॅलेंटेड स्टुडंट. तर माझा पुढचा प्रश्न आहे अगदी सोपा. भारताचे राष्ट्रगान जनगण मन गायला किती वेळ लागतो? भारताचे राष्ट्रगान जनगण मन गायला किती वेळ लागतो मुलींमध्ये? सांग बेटा. सॉरी बेटा. नो बेटा. नो बेटा. 28 सेकंड. नो बेटा. नो बेटा. 1 सेकंड. क्या बात आहे. 52 सेकंड. अच्छा अरे चलो ठीक आहे. ये तू पण ये इकडे मैदानात. तू पण ये. दोघांचं सेम उत्तर होतं 52 सेकंद. तिकडेही त्यांना 52 सेकंद दिलं. इकडे 52. या दोघांनी जर उत्तर दिले दोघांना मी पॉइंट देईल. 4 प्रश्नाचे सलग उत्तर दिले. तुझं नाव? शौर्य चौहान. क्या बात है सर जी. ये चौहान है और मैं भी चौहान हूँ. फिर तो ये तो जरूर मेरे काम का बंदा है. हाँ? हिंदी में बोलते? हिंदी में पूछू. तुला मराठी? तुझं नाव? प्राची दारोकार. इकडे तर बा खतरनाक लोक आहे. दारोकार मावदे. त्याच्यानंतर खूप टॅलेंटेड आहे रे बाबा. मला तर आता घबराहट फुटली. माझे कॉइन संपणार की काय आता. इथं 2 आणा लागले मला टॅलेंटेड लोक. ठीक है. तो मेरा सवाल ऐसा है कि अमरावती के जो पुलिस आयुक्त है, अमरावती शहर के जो पुलिस आयुक्त है उनका नाम माहित है बेटा? अमरावती शहर जो पुलिस आयुक्त पता है? दोनों में से बताइए. क्या बात है. 2 टैलेंटेड के बीच में मैं खड़ा हूँ. यानी मैं कितना बड़ा टैलेंटेड हूँ. ताला तो बजाओ यार थोड़ा सा. 2 टैलेंट के साथ में जब तीसरा जिसको कुछ भी नहीं आता वो अगर खड़ा हो जाए तो वो भी टैलेंट कहलाता है. टैलेंट के लिस्ट में अगर और किसी को भी बैठा दे तो टॅलेंट कहलाता. माझ्यासोबत हे 2 अतिशय SL पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. दारोकर आणि चौहान खूप छान खेळलेले आहेत. त्यांना मी एक प्रश्न केलेला आहे. अमरावती शहराचे पोलीस आयुक्त यांचं नाव बहुतेक त्यांना हे नाव माहित नाही. ज्यांना माहित आहे त्यांनी हात वर करा. ठीक आहे बेटा. तुम्ही तुमच्या जागेवर. तुला माहित आहे बेटा? सांग. सिंगम. अरे सिंगम चित्रपट खूप बघितलेला आहे. वेगळा टाळ्या वाजवा जोऱ्यानी. खूप छान रोल होतोय. सॉरी बेटा. तू सुनील बाविस्कर. बेटा बाविस्कर बरोबर आहे पण नाव सुनील नाही आहे. नाही सुधीर पण नाही आहे. 100च्या जवळपास. माहित आहे बाविस्कर आहे पण सुनील नाही आहे. शिनूकडे येतोय मी. शिनू उत्तर देते. त्याचं उत्तर आहे. हा बरोबर. येऊन जा. ये मैदानात.
2022 का हे उत्तर आहे, त्यांनी ते उत्तर कंप्लीट केलेलं आहे. नाव बेटा आदर्श वानखडे. आदर्श वानखडे यांनी खूप छान उत्तर दिलेलं आहे. आदर्श, माझा दुसरा प्रश्न आहे, तुझं कम्प्युटर आहे? कम्प्युटर येते तुला? कम्प्युटर येते ना? कम्प्युटरमध्ये सर्वात प्रथम जे कम्प्युटर बनलं सर्वात प्रथम ते वर्ष कोणते? संगणकाची जे निर्मिती झाली सर्वात प्रथम ते वर्ष कोणते? हात वर करा फक्त. कम्प्युटरची टीचर आहे का इथे? हा, म्हणून तो कम्प्युटरच्या टीचरला मॅडम 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 हा असं काही करू नका. सांगा. हा 90 नाही बेटा. कुणाला माहित आहे संगणकाची जे निर्मिती करण्यात आली संगणकाची आणि तुमच्या शांत शांत बेटा शांत. नाही बेटा 1993 नाही. 90 अगदी जवळपास आहे तू. थोडसा एकुडी मार अशी उडी मार. हा नाही एकुडी आणखीन मार. 1976. ये बेटा इकडे बरोबर उत्तर आहे. 1976. नाव काय बेटा? श्रेया बहुराशी. श्रेया बहुराशीने उत्तर दिलेलं आहे. 1976 साली प्रथम कम्प्युटरची निर्मिती झाली, ज्याला आपण फर्स्ट जनरेशन कम्प्युटर असं म्हणतो. ठीक आहे बेटा, तू खूप छान उत्तर दिला. आता मला आणखीन या कम्प्युटर संदर्भातच तुला प्रश्न करायचा आहे. भारतात जो प्रथम कम्प्युटर निर्मित केला त्या कम्प्युटरला एक नाव देण्यात आले. त्या कम्प्युटरचे नाव काय होते माहित आहे? माहित आहे? मॅडमनी पास केला तरी सुद्धा मी विचारतो. मॅडमने जरी सांगितलं असेल तरी मी विचारेन. तू ये इकडे. परम परम नाही, परम नाही बेटा. अगदी मराठी नाव आहे, सर्वांच्या बुद्धीत असते, ज्यांच्यापासून म्हणजे आपण असं म्हणूया एक जर धार्मिकतेवर जर ओढलो आपण, तथागत गौतम बुद्धाचं एक विशिष्ट नाव आहे. त्या कम्प्युटरला नाव देण्यात आलं म्हणजे त्या संदर्भातलं नाव आहे. तथागत गौतम बुद्धाच्या अनुशीलतेमधलं ते नाव आहे. क्या बात है, बहुत अच्छे. काय नाव बेटा तुझं? ये गौरी अंबाळकरने खूप छान उत्तर दिलं. टाळ्या वाजवणार रे. सिद्धार्थ 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 10 मिनिट अगदी 10 मिनिट राहिलेले आहे आपल्या चालता बोलता या कार्यक्रमाला. आणि या 10 मिनिटाच्या अवशेषमध्ये माझ्यासोबत आहे गौरी अंबाळकर. हिने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. माझा प्रश्न होता की भारतातील पहिल्या कम्प्युटरचे नाव काय आहे, तर तिने उत्तर दिलं सिद्धार्थ. खूप छान खेळले. पुन्हा एकदा तिचा टाळ्या वाजवा. MCM टॅलेंट हंट संत गाडगेबाबा साक्षर प्रशिक्षण केंद्र विदर्भ मतदारद्वारा सुरू असलेल्या या चालता बोलता कार्यक्रमामध्ये एक 10 मिनिटाचा कार्यक्रम शिल्लक राहिलेला आहे. आणि बघूया या चांदीच्या नाण्याचे ही हकदार बनते का आणि हे चांदीचं नाणं भेटू शकते का हिला. तर बेटा कम्प्युटरचा दुसरा प्रश्न बघ. तू माझ्या आता उरलेले 3 प्रश्नाचे जर उत्तर दिले तर तुला चांदीचं नाणं मिळेल. आणि त्याहीपेक्षा म्हणजे तुला 3 प्रश्नाची उत्तरं आली, चौथा येत नसेल तर तू तुझ्या शिक्षकांना पास करायचं. ठीक आहे. माझा कम्प्युटरशी संबंधित आहे. कम्प्युटरला मराठी किंवा हिंदीमध्ये काय बोलल्या जाते? शांत शांत. मराठी आणि एक सेकंड खेळू द्या तिला खेळू द्या थोडंसं. कम्प्युटरला मराठी आणि हिंदीमध्ये सोपं आहे ना? तुझ्या डोक्यात आहे ना उत्तर त्याचं? गौरी सांग. क्या बात आहे. ये इकडे समोर ये बेटा. काय नाव तुझं? ईश्वरी प्रांजळेनी छान उत्तर दिलंय. संगणक. संगणक हे हिंदी आणि मराठीमध्ये कम्प्युटरला वापरला जाणारा शब्द आहे. किती सोपा प्रश्न आहे रे मुलांना. अच्छा येत होता का मुलांना? ठीक आहे. आता बघूया. चल आता माझा दुसरा कम्प्युटर. या मला कम्प्युटरच्या विषय याच्यासाठी विचारतो का तुम्ही आता कम्प्युटरच्या युगात जगत आहात. कम्प्युटर हा तुमचा सब्जेक्ट झालेला आहे कंपल्सरी. जसं आमच्या वेळेस हिंदी इंग्लिश मराठी अनिवार्य होता तसं तुम्हाला कम्प्युटर अनिवार्य झालेला आहे. सुपर कम्प्युटरची निर्मिती कोणी केली?
सुपर कम्प्युटरची निर्मिती कोणी केली? नाही पता? नाही बेटा, तो आपला इंडियन आहे, आपला भारतीय आहे. भारतीयाने निर्मिती केली आहे सुपर कम्प्युटरची. सुपर कम्प्युटरची निर्मिती. क्या बात आहे विजय भटकर. काय मजा येऊन आली मला खूप. ये बेटा, काय नाव बेटा तुझं? आदर्श वाट. आदर्श वाट खूप छान खेळून आलेला आहे आणि खूप छान उत्तर दिलेलं आहे आदर्श वाटनी. डॉक्टर विजय भटकर आपले भारतीय आहेत आणि महत्वाचं म्हणजे ते मूर्तिजापूर इथले स्थानिक आहेत. त्यामुळं ते आपल्या जोरदार टाळ्या आदर्शच्या नावाने करा. आदर्शने एसएल पब्लिक स्कूलचं एक खूप छान असं उत्तर दिलं. आदर्श, माझा दुसरा प्रश्न आहे गाडगे बाबाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या गावाचे नाव काय? गाडगे बाबांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याचं नाव काय? नाही बेटा, गोविंदपूर नाही, शेणगाव. क्या बात है, क्या बात है. मेरे छोटे से टैलेंट हंट ने बहुत अच्छा जवाब दिया है. काय नाव बेटा तुझं? ज्ञानेश धामणे. बंडू धामणे. हा, हे बघा, हे चिरंजीव आहे, यांची मातोश्री नगरसेविका आहे आणि खूप छान असं टॅलेंट उत्तर दिलेलं आहे. धामणे यांनी उत्तर दिलेलं आहे. घरी गेल्यानंतर सांगायचं मंगेश काका आले होते म्हणा, मला प्रश्न विचारले, मी त्यांच्या प्रश्नाची उत्तर दिले म्हणा. तर धामणेला माझा दुसरा प्रश्न. आता बेटा नीट ऐक. या बाकीच्या प्रश्नाचे जर तू सलग उत्तरं दिले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहिती आहे बेटा, बडनेरा अमरावती. हा जो बडनेरा आहे तो अमरावती आहे. हा जो एक रस्ता आहे, या रस्त्याचं किलोमीटर अंतर किती? किती? 10 नाही बेटा, 10 नाही. नहीं सॉरी बेटा. क्या बात है, वो मेरे को पता था यही आंसर देंगे करके. 11 किलोमीटर उत्तर आहे आणि याने खूप छान टाळ्या वाजवणार आहे. तुमच्यातला एक टॅलेंटेड आहे. दोनच प्रश्नाचे सलग उत्तर देऊन द्या तर तुम्हाला चांदीचं नाणं मिळून जाईल. चल, आता दोनच केले मी. बघा, मी माझ्याकडून किती मोठं तुम्हाला ऑफर दिलेली आहे. फक्त आता तुम्ही यार नीट उत्तर द्या यार 2 प्रश्नाचं. मला आता चांदीचं नाणं तुम्हाला द्यायचं कारण तुम्ही खूप छान टॅलेंट खेळत आहे. तर अवघ्या 5 मिनिटाचा खेळ राहिलेला आहे. एसएल पब्लिक स्कूल बडनेरामध्ये आपण आहोत. चालता बोलता कार्यक्रम खेळत आहोत, ज्याला प्रस्तुत करीत आहे माय सिटी मिरर आणि सोबत त्यांचे संयोजक आहेत संत गाडगेबाबा साक्षर प्रशिक्षण केंद्र बडनेरा आणि सोबत विदर्भ मतदार. अशा या MCM टॅलेंट हंट द्वारा आयोजित चालता बोलता कार्यक्रमामध्ये तुझं नाव काय बेटा? ओ माय गॉड, मुसफ पटेल ने खूब बहुत अच्छा जवाब दिया बेटा. मराठी येते? क्या बात है, इससे तो और बढ़िया बात. अब मुझे ऐसा लगता है कि पटेल ने मेरे एक सवाल का अगर जवाब दे दिया, मैं चांदी का नाना इसको ही दूंगा, मैं इसको ही दूंगा. ठीक है, मेरे एक सवाल का जवाब अगर तूने दे दिया अभी, मैं तेरे को अभी एक ही सवाल पूछूंगा. मैंने 2 का ऑप्शन रखे थे, उसमें से एक तूने पार कर दिया, अब बचा एक. और एकदम इजी सवाल पूछूंगा बेटा मैं तुझे. बेटा, हमारे भारत के अंदर मिसाइल मैन किसे कहा जाता है? क्वाइट बॉयज भाई, उसको आ रहा है. मिसाइल मैन किसे कहा जाता है? मिसाइल मैन किसे कहा जाता है? नहीं बेटा, डेविल नहीं. क्या बात आहे यार, खरोखर खूप छान टॅलेंट आहे यार तुमच्या शाळेमध्ये, एसएल पब्लिक स्कूलमध्ये. पण आता अवघ्या 2-3 मिनिटाचा खेळ राहिलेला आहे. माझ्या एका प्रश्नाचं आणखी तू उत्तर दिलं. काय नाव बेटा तुझं? श्रुतिका राऊतने डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे उत्तर दिलेलं आहे. मिसाईल मॅन अगदी बरोबर उत्तर आहे आणि हे शेवटच्या टप्प्यात आलेलो कार्यक्रमाच्या आपण अवघ्या 2 ते 3 मिनिटाचा बेटा. म्हणून माझा पुढला प्रश्न आहे, अगदी सोपा आहे. भविष्यातला
भविष्यातला धातू कोणता? भविष्यातला ज्याला म्हटलं जाते, जो एक धातू आहे त्याला एक नाव आहे, परंतु त्याला असं म्हटलं जाते का भविष्यातला धातू? आहे, एक आहे धातू, त्याला एक पेटंट नाव आहे. मला फक्त ते नाव जाणून घ्यायचं आहे एस.एल. पब्लिक स्कूल या शाळेतून, आणि हिला मला चांदीचा शिक्का द्यायचा आहे. चला मी मॅडमला पास करून देतो हा प्रश्न. उत्तर सांगा मॅडम, तुम्ही सांगू शकता तुमच्यापैकी जर कुणाला माहित असेल. यालाच म्हणतात गॉट टॅलेंट. MCM टॅलेंट हा चालता बोलता दैनिक विदर्भ मतदार संत गाडगे महाराज प्रशिक्षण केंद्र बडनेराच्या वतीने खेळला जात आहे. फक्त आपल्या इथं प्रॉब्लेम काय, आपण क्ल्यू नाही देऊ शकत. प्रॉब्लेम हा आहे. नाही मॅडम, नाही. सिलिकॉन तो आहे अवेलेबल. ये सवाल ही काफी मोती तो है बेटा अपने पास. मोती तो समुद्र से पाया जाता. त्याच्यातलं उत्तर आहे टायटेनियम. मॅडम म्हणजे टायटेनियम डोक्यात होतं, पण मी सांगू. चलो ठीक आहे, टायटेनियम हे त्याचं उत्तर आहे. आणि तुम्ही खूप छान खेळलेले आहेत. तरी मला इथे एक कॉईन द्यायचा, म्हणून मी पुन्हा एकदा प्रश्न करेल. एकच प्रश्न करेल ज्याचा नीट उत्तर आलं, कारण त्यांची टीम जिंकतच नाही. कधी ना कधी जिंका. क्या बात आहे, पुढे टाळ्या वाजवल्या. चला बघूया. माझा अगदी सोपा प्रश्न आहे. फक्त मी दोनच प्रश्न विचारेल. दोन उत्तर दोघांना माहित असेल, फक्त हात वर करायचे. ठीक आहे. आणि तुला दोघांना एक ऑप्शन देतो मी आणखीन या दोन प्रश्नासाठी. जर तुला वाटलं का एखाद्या तुझ्या मित्राला याचं उत्तर माहित आहे, तू त्याच्याजवळ जायचं, तुझ्या कानात ते उत्तर ऐकून यायचं. तू पण तुझ्या मैत्रिणी वाटलं का तुझ्या मैत्रिणीला उत्तर माहित आहे, तर मग त्यांच्याजवळ जायचं, कानात उत्तर ऐकायला मला सांगायचं. काय भारतात गुलाबी शहर भारतात. अबे प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना, शांत राहा ना. 3 क्वेश्चन के आंसर दिया है. ठीक है सर, ये एक है सर. ये कंपटीशन में उसने ऑलरेडी 3 के उत्तर दिए. 3 क्वेश्चन दिए. तू भी आ जा बेटा. भारतातील तू उत्तर तर दिलं, पण तू घाई केली प्रश्न होण्याच्या अगोदर, म्हणून मी प्रश्न चेंज करेल. म्हणून आता माझा पुढला प्रश्न आहे. कोणीच सांगायचं नाही बेटा. जेव्हा मी म्हणेन जा विचार तेव्हाच तुम्ही विचारायचा. 1 2 3 तिघात आपली कॉम्पिटिशन आहे. हा, तिघामध्ये. तर माझा प्रश्न आहे का हृदयाचे ठोके जे हार्टबीट्स ज्याला म्हणतो, जे तपासल्या जातात डॉक्टरी यंत्र, त्याचं नाव काय? थांबणार आहे. तिघापैकी तिघही काय करा, तर तुम्ही तुमच्या मित्राला विचारा. फक्त शांत राहा. मी ज्याला तू विचार. काय गेम मध्ये मजा येत आहे यार. मला तर कोण बनेगा करोडपती मधला अमिताभ बच्चन बनूच्या वाटत आहे आता सध्या. थांब. हा खूपच घाई करतोय याचा म्हणजे टॅलेंट मला समजा आहे. उत्तर बरोबर स्टेटस्कोप, पण याने घाई खूप केली. मी म्हटलं तर तिघही विचारू द्या, मी ज्याला विचारीन त्याने ते उत्तर सांगायचं आहे. हाही प्रश्न आपण सोडूया. चला ठीक आहे. सोपा प्रश्न. न्यूजपेपर वाचत असतो. तिघही जण न्यूजपेपर वाचता. हा, तू काऊन नाही वाचत? टॅलेंट तर खूप आहे तुझ्यात. न्यूजपेपर याचं लॉंग फॉर्म. अरे बापरे बाप यार, तालियां हो जाए एक बार. राजा व्हेरी गुड. बता दे. नॉर्थ ईस्ट वेस्ट साउथ. क्या व्हेरी गुड. बढ़िया बढ़िया. फक्त हे झालं न्यूज पेपरचं.
यही तो मेरे को मजा आता है ये सवाल पूछने के लिए. मी प्रत्येक शाळेत एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी प्रत्येक शाळेत जातो, प्रत्येकाला शेवटच्या टप्प्यामध्ये हाच प्रश्न विचारतो, सगळेजण या टप्प्यात अटकतात. हा न्यूज बरोबर सांगितलं त्याने, नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ बाबू. मला माहिती. लास्ट क्वेश्चन विचारते. पेपर 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 याचं लॉंग फॉर्म सांगून दे, मग तू काही घेऊन चालला. माहित आहे? नाही. ओके. तुला मित्रांनो थोडं मागे मागे होशाल का प्लीज. अभी लास्ट प्रश्न आहे. लास्टच्या प्रश्नासाठी तीन कॉन्टेस्टेड आहेत. एक खूप हुशार आहेत. एक तर झालं कमी, 2 आहेत आता इथे ऑलरेडी. ह्या 2 विद्यार्थ्यांसाठी एकदा जबरदस्त टाळ्या होऊन जात्या मित्रांनो. टाळ्या जोरात पाहिजे थोड्याशा. बेटा नाव काय तुझं? श्रुतिका राऊत. किती वर्गामध्ये आहे? 4th स्टँडर्ड मध्ये. बेटा साहिल मावदे. ठीक आहे. मग 2 जण तुम्ही चांदीचं नाणं जिंकण्यासाठी तयार आहात? ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न, फक्त हात वरी करायचा ज्यांना येते त्यांना. ठीक आहे? दोघांमध्ये बाकीचे दोघांमध्ये हात वरी करायचा, कोणी पास करायचा नाही. प्रश्न शेवटचा प्रश्न आहे, चायचं उत्पादन करणारं राज्य कोणतं? इथे आपण चाय सर्वात जास्त. तू? ओके. साहिल. काय ना तुझं बेटा? श्रुतिका राऊतने सर्वात पहिले हात वर केलेला आहे, त्याच्यामुळे हा जो चान्स आहे श्रुतिका राऊतला जाते. व्हेरी गुड. आणि या ठिकाणी श्रुतिकाने हा कॉईन जिंकलेला आहे, म्हणून जोरदार टाळ्या. खरोखर खूप जोरदार असं टाळ्या वाजून तिचं स्वागत करावं. श्रुतिका खूप खूप अभिनंदन. आमच्या MCM टॅलेंट हंटच्या मध्ये जो चालता बोलता कार्यक्रम सुरू आहे, संत गाडगे बाबा साक्षर प्रशिक्षण केंद्र बडनेरा, विदर्भ मतदार ज्याचे संयोजक आहे, अशा या कार्यक्रमात तू हे बक्षीस मिळवलेलं आहे, चांदीचं नाणं. त्यातलं मला देशील का? नाही म्हणते. नाही देणार म्हणते. मला नको पण चांदीचं नाणं, कारण मला हेच खूप मोठं मिळालेलं आहे का तुम्ही इतकं जोरदार टॅलेंट आज तुमच्यामध्ये आहे. भविष्यातले तुम्ही किती मोठे कलाकार, किती मोठे सायंटिस्ट बनू शकता. आणि मला असं वाटते का तुमच्यापैकीच कोणतरी APJ अब्दुल कलाम बनू शकते. तुमच्याचपैकी कोणीतरी एक चांगलं टॅलेंट जगापुढे येऊ शकते. आणि या श्रुतिकाने जे उत्तर दिलं, पुन्हा एकदा तिचं अभिनंदन. SL पब्लिक स्कूल बडनेराच्या या पटांगणात मी आहे. खरोखर या मुलीचं अभिनंदन. आणि मी विनंती करतो शाळेच्या मुख्याध्यापिका यांना त्यांनी इथे यावं. शाळेच्या मुख्याध्यापिका. आणि सर्वप्रथम मॅडमना मी विनंती करतो, त्यांनी 2 शब्द आमच्या या कार्यक्रमाबद्दल बोलावं. हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. मुलांचं टॅलेंट खरंच इथे सर्च होत आहे. आम्हालाही वाटलं नव्हतं की या मुलांना इतकी साऱ्या प्रश्नाचे उत्तरं माहिती असेल. म्हणजे न्यूजपेपरचं उत्तर माहीत असणं एवढ्या कमी वयात हे खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि मलाही आता माहीत झालं की माझ्या शाळेची मुलं खरंच खूप टॅलेंटेड आहेत. आणि आपल्या या उपक्रमाबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप अभिनंदन करते. अतिशय स्तुत्य उपक्रम आपण राबवत आहात. या निमित्ताने मुलं YouTube आणि जे मोबाईल्स वगैरे यूज करतात, तर ते चांगल्या प्रकारे यूज होईल आणि त्यांच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडत. धन्यवाद. थँक्यू मॅडम. मॅडमने अगदी कमी शब्दात खूप कौतुक केलं या मुलांचं. आणि सोबतच आमच्या माय सिटी मिरर या YouTube चॅनलचं. आणि आज काळाची गरज झालेली आहे आधुनिकतेची, कारण आज संपूर्ण जग या आधुनिकतेकडे धावत आहे. त्यासोबत जर आपण या मुलांना पाठबळ दिलं, मोबाईल या विषयावर जर आपण चर्चा केली तर निगेटिव्ह आपल्याला उत्तरं मिळतात, परंतु त्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह उत्तर तयार केलेलं आहे MCM टॅलेंट हंट. मोबाईलचं पॉझिटिव्ह उत्तर आहे MCM टॅलेंट हंट. म्हणजे आम्ही मुलांना सांगत नाही का तुम्ही गेम खेळा, आम्ही तो म्हणतो तुम्ही गेमच्या माध्यमातून अभ्यास करा. कारण माय सिटी मिरर खूप लवकर एक सॉफ्टवेअर लॉन्च करत आहे, त्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम त्यांचा शालेय अभ्यासक्रम त्यामध्ये राहणार आहे. ते घरी बसून अभ्यास करू शकतात. 31 मार्चला जे MCM टॅलेंट हंटची जी एक्झाम आहे ही ऑनलाईन एक्झाम आहे. अँड्रॉइड मोबाईल जो स्मार्टफोन आहे त्यावर ही परीक्षा द्यायची आहे. त्या संदर्भाची संपूर्ण माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. आणि मला अपेक्षित आहे की आपल्या शाळेतील SL पब्लिक स्कूल बडनेरातले सर्वच विद्यार्थी ही परीक्षा देतील आणि बक्षीस सुद्धा मिळवतील.
मला अपेक्षा आहे. आणि मी विनंती करतो सागर सरांना, माय सिटी मिररचे जे संयोजक आहे, डायरेक्टर आहे, ज्यांनी संकल्पना घडवून आणलेली आहे, असे आमचे सागर सर खूप परिश्रम घेत आहेत या कार्यक्रमासाठी. मी त्यांना विनंती करतो की चांदीचा जो कॉईन आहे मॅडमच्या हस्ते या श्रुतिकाला द्यावं. या ठिकाणी चांदीचं नाणं वर चांदीचं नाणं या श्रुतिकाला मिळालेला जोरदार टाळ्या वाजवा. आणि एकदा जोरदार आपल्याला बोलायचं आहे, चालता बोलता. एकदा बोलायचं आहे, चालता कसा वाटला कार्यक्रम? पुन्हा घ्यायचा? यानंतर आम्ही जो कार्यक्रम घेणार आहोत तुमच्याच साठी घेणार आहोत, म्हणजे जो उन्हाळ्यात आहे शिबिर घेणार आहोत. म्हणजे समर कॅम्प असते ना, खूप मोठ्या लेवलवर समर कॅम्प आहे, जिल्हा लेवलवर. त्यामध्ये तुम्ही याल, आम्ही त्याची पूर्वसूचना तुम्हाला देऊ. पण आधी तुम्हाला 31 मार्चला एक एक्झाम द्यायची आहे. आज तुम्ही घरी सांगा तुमच्या आईला, बाबाला, दादाला, बहिणीला, जे कोणी पालक वर्ग आहे तुमचे. नंतर मॅडम तुम्हाला त्यावर संदर्भात सूचना देईल. आणि पुन्हा एकदा मी एसएल पब्लिक स्कूल कुटमेराचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम घेण्याची अनुमती दिली आणि जो शाळेतला वेळ काढला या विद्यार्थ्यांना. तसं तर या उन्हाळ्यात सुरुवात झालेली आहे उन्हात, परंतु या टॅलेंटमध्ये ऊन मला कुठेच जाणवली नाही. असं जाणवलं नाही की मी उन्हामध्ये उभा आहो किंवा कार्यक्रम घेत आहो, कारण यांचं टॅलेंटचा उत्साह इतका होता. या सर्वांचं, या विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो. MCM टॅलेंट हंट चालता बोलता माय सिटी मिरर इन्फो युट्यूबच्या वतीने मी मंगेश चव्हाण घेतो आपली रजा. धन्यवाद.